श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे दसरा. दसरा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले. हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. या दिवशी रावण दहनासह देवी दुर्गेच्या मूर्तीचेही विसर्जन केले जाते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. घरामध्ये पैसा येतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो आणि प्रत्येकाला वाटत असते की आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला नक्की मिळावे. तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही. विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. मग या दिवशी या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय व सेवा करायची आहे. तर कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता दसऱ्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करतो, जी काही सेवा करत असतो, ती सेवा ही फलदायी ठरत असते. या दिवशी आपण सकाळी उठल्यावरती आपण उंबरठ्याचं लेपन पहिल्यांदा करायचं आहे. मग हळद घ्यायची आहे, त्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याचं लेपन आपण उंबरठ्यावरती करायचं आहे. तसेच आपला मुख्य दरवाजा पुसायचा आहे. मुख्य दरवाजावरती देखील आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. तसेच या दिवशी आपण आपला किचन ओटा देखील साफ करायचा आहे आणि किचन ओट्याच्या भिंतीवरती देखील आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक असते तिथे शुभ कार्य हे नेहमी होत असतात. तर आपण आपल्या जर किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढलं तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही. तसेच अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. आपली गॅसची शेगडी देखील आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि तिच्यावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये 2 थेंब गंगाजल किंवा गुलाबजल टाकून आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकवरती थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे. त्यानंतर आपल्याला गॅसची पूजा देखील करायची आहे. धूप दीप ओवाळायचा आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला जेवढी स्वच्छता ठेवता येईल तेवढी स्वच्छता ठेवायची आहे. घरामध्ये चारही कोपऱ्यांमध्ये गोमूत्र देखील शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता देखील दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता या दिवशी आपल्याला एका फुलाचा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही अडचणी, अडथळे चालू आहे ते दूर होतील व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील येईल. वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत. अगदी तुम्ही या दिवशी गोकर्णीचं झाड देखील घरामध्ये लावू शकता. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते. भगवान विष्णूंची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, त्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात. आता आपण हे गोकर्णीचं अपराजिताचं फूल घरी आणायचं आहे
आता घरी आणल्यानंतर आपण ते देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं आहे. आपण देवापुढे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावे आणि त्याने स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायच्या आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला एक वेलची टाकायची आहे. हिरवी वेलची टाकावी. तसेच एक लवंग देखील टाकायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. तसेच चिमूटभर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. फूल व्हायचं आहे. आता आपण हे अपराजिताचं गोकर्णीचं फूल आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. या फुलावरती आपण अगोदर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर थोड्याशा अक्षता देखील अर्पण करायच्या आहे. हे फूल आपण उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये आजारपण सतत चालू राहत असेल, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, नोकरी मिळत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल, विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचं आहे. हे फूल आपण आपल्या उजव्या हातामध्ये राहून द्यायचं आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे. तर आपल्याला माता लक्ष्मीचा बीज मंत्र म्हणायचा आहे. आपण ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हा मंत्र 21 वेळा देखील नाही आणि 11 वेळा देखील नाही. आपल्याला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा मंत्र म्हणावा. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर हे जे काही अपराजिताचं फूल आहे, गोकर्णीचं फूल आपण माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. आता हे फूल आपण दसऱ्याच्या दिवशी आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा देखील तिथेच ठेवायचं आहे. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते, मग सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान किंवा अगदी रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही हे फूल तिथून उचलायचं आहे. तिथून उचलल्यानंतर हे फूल आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवलं तरी पण चालेल किंवा तुम्ही अगदी पॉकेटमध्ये, पर्समध्ये देखील ठेवू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता ही कधीही भासणार नाही व तुमच्या ज्या काही अडचणी, अडथळे आहेत ते देखील दूर होतील व पैशांच्या सर्व समस्या नक्कीच सुटतील. आता भरपूर जणांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी, अडथळे येत असतात. तर नोकरी व्यवसायात येणाऱ्या अडचणी तुमच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी आपण माता दुर्गाला 10 फळे ही अर्पण करायची आहे. मग यामध्ये 10 फळे तुम्ही कोणतीही घेऊ शकता. केळी घेऊ शकता किंवा सफरचंद घेऊ शकता किंवा मोसंबी घेऊ शकता. जे काही सिजनेबल फळ आहे ते फळ घेतलं तरी पण चालेल, पण आपल्याला 10 फळे घ्यायची आहे. आता ही फळे घेतल्यानंतर ही फळे आपण प्रथम स्वच्छ पुसून घ्यायची आहे. स्वच्छ पुसल्यानंतर ही फळे आपण माता दुर्गाला अर्पण करायची आहे. अर्पण करताना आपण ओम विजयाय नमः, ओम विजयाय नमः या मंत्राचा जप जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा करायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर माता दुर्गाला तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही सांगायची आहे. मग नोकरी मिळत नाहीये किंवा व्यवसाय आहे पण व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे, जे काही नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी येत आहे ते तुम्ही माता दुर्गाला सांगायचे आहे. त्यानंतर माता दुर्गाचं दर्शन घ्यायचं आहे. मंदिरामध्येच आपण 15-20 मिनिटे थांबायचं आहे. त्यानंतर ही जी काही फळे आहे ती तुम्हाला मुलांमध्ये वाटून द्यायची आहे. लहान मुलांना देऊ शकता आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी तिथे फळे ठेवून आलात तरी पण तुम्हाला माता दुर्गाचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.